म्हणजे प्रत्येक राजकारणामध्ये बघा काम करताना हे गृहीतच धरावं लागतं, की एकच नगरसेवक होणार आहे, आमदार एकच होणार आहे, खासदार एकच होणार आहे. पण त्याच्यामागे हजारो लोकं प्रयत्न करत असतात. पदं आपल्याला मिळू शकतात. पण तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाणं किंवा पक्षाची शिस्त मोडून काही वागणं, हे कधीच अभिप्रेत नसतं. त्या म्हणाल्या मला म्हणजे माझा राग तो त्यावेळेला मी खूप टेन्शनमध्ये होते, रागावले होते. तो त्यावेळेसचा त्रागा होता. पण जसा एक दिवस गेला आणि त्यांनाही लक्षात आलं, की आपण पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहोत. हे कुठलं गणित आहे, की 3 जागांसाठी तुम्ही तुमच्या शिवसैनिकांसाठी युती तोडली तर मी हं, समजू शकत होतो. हं. पण तुम्हाला जर भाजपचेच कार्यकर्ते घेऊन लढायचे असते, तर आम्हाला सांगितलं असतं, तर आम्हीच म्हणालो असतो, "अरे वाह! आपलीच माणसं तुमच्याकडे जातायत." नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 2 दिवसांपासून महाराष्ट्रात आणि एकंदरीत अनेक ठिकाणी अनेक पक्ष वेगवेगळे लढत आहेत. काही ठिकाणी युती केलीत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अशी युती छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल, असं शेवटच्या दिवसापर्यंत चाललं होतं. पण त्या अंतिम टप्प्यात ती मोडली आणि युती झाली नाही. त्याच्यानंतर अनेक कार्यकर्ते असे होते, की त्यांना उमेदवारी मिळाली. काहींना डावललं, काही लोकं बऱ्याच दिवसापासून काम करतात. त्यांची भावना होती, की आपल्या पक्षाला तिकीट द्यायला पाहिजे होतं. तर हे सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण काल व्हिडिओ पाहतोय, सगळ्यांचा आक्रोश पाहतोय. आपल्यासोबत किशोर शितोळे सर आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा प्रमुख आहेत. सर, हे सगळं होत असताना आता एक 2-4 महिला आहेत, परंतु त्याच्यामध्ये दिव्य मराठे म्हणून आहेत. त्यांच्याशी तुम्ही बोललात, त्यांचं आंदोलन मागे घेतलं. परंतु त्या त्यांचा आक्रोश होता किंवा त्यांना असं वाटतं, की आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहोत. तर ह्या सगळ्या लोकांवर अशी वेळ का आली असेल? नाही बघा ते माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबातले सगळे हे सदस्य आहेत. त्या सगळ्यांना 10 वर्षानंतर निवडणूक होती आणि त्यांना वाटत होतं, की आपल्याला उमेदवारी मिळेल. पण उमेदवारी एकालाच मिळू शकते. 9 जणांना शेवटी ते स्वीकारावं लागतं आणि ते मिळाले नाही या अशा अपेक्षाभंगातून त्यांचा रोष होता. तो जरा जास्त होता त्यांचा आणि त्या इथेच बसून राहिल्या वगैरे असं जरा घडलं. पण काल त्या घरी गेलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं, "मला कसली अपेक्षा नाही. माझ्या सगळ्या त्या ताणतणावातून ते घडलं." परंतु ज्यावेळेस कार्यकर्ता म्हणतो, की माझ्यावर अन्याय झाला आणि मला तिकीट मिळायला पाहिजे, मी काम करतोय, पक्षासाठी झटतोय. तर ही त्यांची भावना काय वाटते तुम्हाला? नाही, मी म्हणालो ना, म्हणजे प्रत्येक राजकारणामध्ये बघा काम करताना हे गृहीतच धरावं लागतं, की एकच नगरसेवक होणार आहे, आमदार एकच होणार आहे, खासदार एकच होणार आहे. पण त्याच्यामागे हजारो लोकं प्रयत्न करत असतात, पक्षात कार्यरत राहतात. पण इतके जणांना करता येतं का? तर नाही करता येत. तर मग हे पण आपण या क्षेत्रात काम करताना ठरवावं लागतं, की हे माझ्या मनासारखं होईलच असं नाहीये. त्याच्यामुळे माझा प्लॅन बी तयार पाहिजे. ते पक्ष संघटनेत काम करत राहिले तर अनेक संधी येतात, सत्ता असते, अनेक कमिट्या असतात, अनेक पदं असतात. तर ती पदं आपल्याला मिळू शकतात. पण तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाणं किंवा पक्षाची शिस्त मोडून काही वागणं, हे कधीच अभिप्रेत नसतं. आता दिव्य मराठे जे आहेत, समज तशी भावना अनेक महिलांची, पण ते काय म्हणल्या, की मला 2000 15ला हे पक्षाने असं सांगितलं, की तुमचं काहीतरी आम्ही करू, तुम्ही नाराज होऊ नका. तीच वेळ त्यावेळी आली, आत्ता माझी वाली. तर अशी वेळ नाही यायला पाहिजे. बघा, त्या असतील किंवा मी असतील, कुणीही वरिष्ठ किंवा आपण आपल्या कुटुंबातले पालक, "बुवा, मी आज तुला हे चॉकलेट नाही देऊ शकलो, मी तुला उद्या देईन." असं हं, आपण आपल्या मुलालाही सांगतो. हं. पण ते देणं शक्य असतं असं नसतं. त्यावेळेला ती वेळ त्याला समजून सांगण्याची असते, त्याचा राग शांत करण्याची असते. तर त्याच्यामुळे सगळ्याच कार्यकर्त्यांना ही समज असते, ते समजून घेतात आणि कामात राहतात. म्हणून पक्ष मोठा होत राहतो, संघटना मोठी होत राहते, निवडणुका येत राहतात. पण असं कुणीही अति हट्ट करणं योग्य नसतं. आता तुम्ही दीर्घ काळापासून पक्षात काम करताय. तुम्ही विद्यापीठात सिनेट म्हणून काम केलंय. जिल्हा बँकेवरही काम करतायत, पक्षातही काम करतायत. तर एवढा मोठा अनुभव आहे. तर हे सगळं भाजपमध्ये आतापर्यंत होत नव्हतं. असं आता घडतंय. हा अनुभव मी कसा आहे? म्हणालो ना, की गेली 10 वर्ष निवडणूक झालेली नाही आणि भारतीय जनता पार्टी ही अशी जगातली एकमेव पार्टी आहे, की जे सगळ्यात जास्त सदस्य आहे. मग ज्या कुटुंबामध्ये जास्त सदस्य आहेत, त्या सगळ्याच सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे शक्य पण नसतं. हं. तर त्यामुळे हे घडतंय. पण पक्ष वाढतोय, सत्ता येते, समित्या येतायत, पदं येतायत. तर कामात तुम्ही राहिलं, तर तुमच्याकडे नक्की लक्ष जातं. ज्येष्ठांचं लक्ष असतं. तुमच्याकडे कुठला वारसा असण्याची गरज नसते आणि तुम्ही कामात राहिले पाहिजे. आता तुम्ही त्यांची भेट घेतली. हॉस्पिटलला जाऊन बोललात. तुम्ही त्याचं सविस्तर निवेदन केलं. ते समाधान झालं? अगदी त्या म्हणाल्या मला म्हणजे माझा राग तो त्यावेळेला मी खूप टेन्शनमध्ये होते, रागावले होते. तो त्यावेळेसचा त्रागा होता. पण जसा एक दिवस गेला आणि त्यांनाही लक्षात आलं, की आपण पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहोत. हट्ट व्यक्त करणं किंवा रागावणं हे कुटुंब प्रमुखाकडे त्यांचं क्रमप्राप्त होतं. पण त्याला खूप ताणायचं नसतं हे त्यांच्याही लक्षात आलं आणि त्या म्हणाले, "मला कसली अपेक्षा नाही आणि मी थांबते."
शेवटचे 2-3 प्रश्न घेतो. शिवसेना आणि भाजप युती होईल असं शेवटपर्यंत चाललं होतं. तर ही कोणाकडनं तुटली आणि काय डॅमेज झालं असं? नाही, आपण पाहिलं की गेल्या 8-9 बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये त्यांना 47 जागा त्यांना पाहिजे होत्या. ते आम्हाला 41 लढा म्हणत होते. अशा सगळ्या बैठका झाल्यानंतर दर बैठकीत त्यांच्या जागा, प्रभाग, गट बदलत होते. शेवटी आम्ही शेवटच्या बैठकीनंतर एक लेखी प्रस्ताव दिला आणि खरोखर 37 जागांचा दिला. त्या दिल्यानंतरही त्यांना 3 जागा पाहिजे होत्या. म्हणजे आता खरं म्हणजे 3 जागा किंवा 40 जागा आणि त्याचे कार्यकर्ते समोर डोळ्यापुढे असतील ना त्यांच्या, हं. पण आम्ही 3ला नाही म्हणालो. हं. त्यांनी मीडियातून आम्हाला चर्चा न करता युती तोडण्याचं जाहीर केलं आणि फॉर्म भरताना त्यांनी ज्या 3 जागांसाठी त्यांनी युती तोडली असं आपण धरू. तर फॉर्म भरताना तर भारतीय जनता पार्टीच्या 18 कार्यकर्त्यांना घेऊन शिंदे सेना लढते. मग हे कुठलं गणित आहे की 3 जागांसाठी तुम्ही तुमच्या शिवसैनिकांसाठी युती तोडली तर मी समजू शकत होतो. पण तुम्हाला जर भाजपचेच कार्यकर्ते घेऊन लढायचे असते तर आम्हाला सांगितलं असतं तर आम्हीच म्हणालो असतो, "अरे वाह! आपलीच माणसं तुमच्याकडे जातायत तर मग देऊ आम्ही जागा." पण भारतीय जनता पार्टीचे 18 कार्यकर्ते शिंदे सेनेकडे आहेत, 13 कार्यकर्ते राष्ट्रवादीकडून लढतायत आणि उबाटाकडून 10 कार्यकर्ते लढतायत. तर असे सगळे भाजपचे कार्यकर्ते घेऊन सगळ्या लढणारे सध्या राजकीय पक्ष आहेत. पण भाजपकडे कार्यकर्त्यांची गर्दी सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे हा थोडासा गोंधळ झालेला आहे. भाजपकडे कार्यकर्त्यांची गर्दी जास्त आहे असं तुम्ही म्हणलात म्हणून विचारतो. सगळी गर्दी असताना काही लोक नाराज झाले असताना पक्षप्रवेश चालू आहेत आणखी. अगदी म्हणजे जिथे कुठे पक्षप्रवेश बघा संघटना मोठी करायला कधीच बंदी नसते. ती दारं कायम पक्षांना खुली ठेवावी लागतात. पण त्या प्रत्येकाला नगरसेवक करण्याचं आश्वासन किंवा आमदार करण्याचं आश्वासन नसतं. तर पक्ष संघटनेत आता बघा तुम्ही आज निवडणूक आहे. इतकी सगळी प्रक्रिया संपलेली आहे अर्ज भरण्याची. पण आत्ताही प्रवेश सुरू आहेत. तर ते संघटनेत भाजपच्या विचारासोबत काम करायला लोकं उत्सुक आहेत. भाजपच्या विचार प्रवाहात राहायला उत्सुक आहेत. तर त्यामुळे हा म्हणजे पक्षप्रवेश तर वाढणाऱ्या चालूच गर्दीला राहतील. कसं मॅनेज करणार आता? हा मोठा प्रवाह आहे. समजदार कार्यकर्त्यांची ती मानसिकता पण त्यांची असते, की आपण काम करत राहावं लागेल. आपल्याकडे पक्ष लक्ष देतो आणि त्याप्रमाणे तशा जबाबदाऱ्या मिळत राहतात. शेवटचा प्रश्न. युती जरी तुटली असली आणि भाजप लढतंय, एक शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काय अंदाज आहे? नाही, मला आत्ता आम्ही साधारण 95 ठिकाणी आम्ही अर्ज भरलेत, पण आम्ही 85 जागा लढू आणि 85 पैकी आम्ही 60 जागांवर निवडून येण्याची शक्यता आत्ता मला वाटते. कारण जे काही पॅनल आत्ता तयार झालेत, 40 उमेदवार तर भाजपचेच आहेत त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्या पण जागा आहेत आणि अनेक जण आत्ता विड्रॉ पण करतायत. तर त्याच्यामुळे भाजपची स्थिती अतिशय भक्कम आहे. आमच्याकडे पक्ष संघटन आहे. आमच्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, पदाधिकाऱ्यांना वेगवेगळी कामं आहेत. तर ही सगळी कार्यकर्त्याची संघटनेची रचना ही भाजपकडे आहे आणि तिच्या जोरावर आपण कमळ निवडून आणू. हे होते भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष. फक्त 3 जागेमुळे आमची युती तुटली. नाराज कार्यकर्ते होतात, परंतु फक्त कार्यकर्ता नगरसेवक नाही, तर त्याला अनेक गोष्टी देता येतात. त्या आम्ही व्यवस्था करू. आमच्याकडे अनेक कार्यकर्ते आजही प्रवेश करतायत. येणाऱ्या काळामध्ये त्यांचाही न्याय दिला जाईल आणि आम्हाला मोठा विजय मिळेल असाही आम्हाला आशावाद आहे. किशोरजी आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, छत्रपती संभाजी. गणेशजी धन्यवाद.